आपण रोज मराठी लिहितो, वाचतो, पण कधी विचार केलाय की कर्म शब्दातला र डोक्यावर का जातो आणि क्रम शब्दातला तोच र पायाशी का येतो? किंवा सत्य लिहिताना अर्धा करून ला का जोडला जातो? हे केवळ परंपरेने नाहीये बरं का. यामागे एक खूप तर्कशुद्ध डिझाईन आहे. अगदी बरोबर. ही केवळ सोय किंवा परंपरा नाहीये. यामागे एक सुस्पष्ट अशी तर्कप्रणाली आहे. मराठी वर्णमालेतील प्रत्येक व्यंजनाचा जो आकार आहे, त्याची रचना, विशेषतः त्याला असलेली उभी रेषा, ज्याला आपण दंड म्हणतो, त्यावर हे सगळं अवलंबून आहे. हे एकदा समजलं की जोडाक्षरांचं जग एकदम सोपं होऊन जातं. आज आपण सुगम मराठी व्याकरण व लेखन या पुस्तकातल्या काही भागांच्या आधारे मराठी जोडाक्षरांमागे लपलेले हेच डिझाईन उलगडून पाहणार आहोत. चला तर या अक्षरांच्या रचनेच्या मुळाशी जाऊया. ठीक आहे, तर मग अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. आपण जोडाक्षर म्हणतोय, पण त्याची नेमकी व्याख्या काय आहे? म्हणजे दोन अक्षरं एकत्र आली की झालं का जोडाक्षर? हा खूप चांगला प्रश्न आहे, कारण इथेच मूळ संकल्पना आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा दोन किंवा अधिक व्यंजनं एकत्र येतात आणि त्यांच्या शेवटी एक स्वर मिसळतो, तेव्हा जे एक अक्षर तयार होतं त्याला जोडाक्षर म्हणतात. अच्छा, म्हणजे शेवटचा स्वर हा महत्वाचा घटक आहे. दोन व्यंजने एकत्र आली पण त्यात स्वर मिसळला नाही तर ते जोडाक्षर होणार नाही. अगदी बरोबर. तो स्वरच त्या व्यंजनांना एकत्र बांधून एक पूर्ण अक्षर तयार करतो. याचं एक सूत्रच आहे: व्यंजन प्लस व्यंजन, आणि कितीही व्यंजन असू शकतात. अधिक स्वर बरोबर जोडाक्षर. म्हणजे शेवटी स्वर नसेल तर ती फक्त अर्धी अक्षरं राहतील, पाय मोडलेली. हो, जसं की क आणि त एकत्र आले तर ते फक्त क्त असं दिसेल, पण त्यात हा स्वर मिसळला की क्त हे पूर्ण जोडाक्षर तयार होतं. रक्त शब्दातला त सारखं क प्लस त प्लस अ, किंवा सत्यमधला त्य, त्याची फोड झाली त प्लस य प्लस अ. हे आता स्पष्ट झालं. पण मग ही अक्षरं जोडण्याच्या पद्धती वेगवेगळ्या का दिसतात? काही अक्षरं बाजूबाजूला लिहितात, काही एकाखाली एक. हो, लिहिण्याच्या सोयीनुसार आणि परंपरेनुसार याच्या मुख्य दोन पद्धती आहेत. एक आहे आडवी जोडणी आणि दुसरी उभी जोडणी. आडवी जोडणी म्हणजे नावाप्रमाणेच एकापुढे एक अक्षर लिहिणं. बरोबर. जसं बक्कल शब्दात क क हे जोडाक्षर क प्लस अ असं तयार होतं आणि ते एकापुढे एक लिहिलं जातं. किंवा प्रश्न शब्दात श्न. अच्छा. हो, श आणि न यांना आडवं जोडून तयार होतं. ही सगळ्यात जास्त वापरली जाणारी पद्धत आहे. आणि उभी जोडणी म्हणजे अक्षरशः एकावर एक रचणे. पण हे कधी वापरायचं, हे कसं ठरतं? म्हणजे दिल्लीमध्ये ल उभा जोडलाय पण बक्कलमध्ये क आडवा. यामागे काही नियम आहे की फक्त सोय? यामागे नियम आणि सोय दोन्ही आहेत बरं का. काही अक्षरांची उभी जोडणी करणं दृश्यात्मकदृष्ट्या सोपं आणि सुटसुटीत वाटतं. जसं की ल प्लस अ मिळून ळ तयार होतो, जो गल्ली शब्दात दिसतो. किंवा क प्लस अ मिळून क्व, जसं क्वचित शब्दात. ठीक आहे. आता त्या मूळ संकल्पनेकडे येऊया, जिच्यावर हे सगळं डिझाईन आधारलेलं आहे असं तुम्ही म्हणालात. तो उभा दंड. मला वाटतं हाच खरा कीवर्ड आहे. हा उभा दंड म्हणजे नेमकं काय आणि तो जोडाक्षरांचं भविष्य कसं ठरवतो? तुम्ही अगदी बरोबर ओळखलं. उभा दंड हीच यामागची मूळ संकल्पना आहे. ही म्हणजे व्यंजनाला असलेली उभी सरळ रेषा. या रेषेच्या स्थानावरूनच व्यंजनांचे प्रकार पडतात आणि जोडाक्षर कसं लिहायचं याचे नियम ठरतात. यामुळेच मराठी लेखनात एक समानता येते. हे खूपच रंजक आहे. म्हणजे अक्षराच्या डिझाईनवरूनच व्याकरणाचा नियम तयार झालाय. चला तर मग एक एक प्रकार पाहूया. स्रोतांमध्ये पहिला प्रकार दिलाय, मध्ये उभा दंड असणारी व्यंजन. यात फक्त दोनच अक्षरं दिसतायत, क आणि फ. हो, आणि हे किती गमतीशीर आहे की ज्या दोन अक्षरांच्या बरोबर मधोमध उभी रेषा आहे, म्हणजे क आणि फ, त्यांना जोडण्याचा नियम पण त्यांच्या रचनेतूनच तयार झाला आहे. अक्षरशः त्या उभ्या रेषेवर अक्षर तोडून दुसऱ्या अक्षराला जोडलं जातं. म्हणजे क ला जोडायचं असेल तर त्याच्या मधल्या उभ्या दंडाच्या पुढचा जो गोलाकार भाग आहे तो काढून टाकायचा. अगदी बरोबर. कचा पुढचा भाग काढल्या तो अर्धा क असा दिसतो आणि तो जोडायला तयार होतो. मग क प्लस त बरोबर कवत, जसं रक्त किंवा भक्त या शब्दांत. आणि फचं पण तसंच. हो, तसंच फचं त्याचा पुढचा भाग काढून अर्धा फ तयार होतो, जसं फ प्लस ट बरोबर फट.
जे आपल्याला दफ्तर शब्दात दिसतं. ठीक आहे. म्हणजे क आणि फ या अक्षरांची रचनाच त्यांना कसं जोडायचं हे ठरवते. पण ज्या अक्षरांची रचना वेगळी आहे, म्हणजे ज्यांच्या शेवटी उभी रेषा आहे, त्यांचं काय? त्यांची संख्या तर खूप मोठी दिसतीये. हो, मराठीतली बहुतेक व्यंजनं ह्याच प्रकारात मोडतात. आपण ग, ध, प किंवा स सारखी अक्षरं पाहिली तर त्यांच्या शेवटी एक सरळ उभी रेषा दिसते. इथे नियम अगदी सोपा आणि सरळ आहे. ती शेवटची उभी रेषा, तो दंड काढून टाका आणि अक्षर जोडा. अच्छा, म्हणजे ग चा शेवटचा दंड काढला की तो अर्धा ग होतो आणि पुढच्या अक्षराला जोडला जातो. जसं लग्न शब्दात. बरोबर. ग मधली उभी रेषा काढून तो न ला जोडला जातो. किंवा विघ्न शब्दातला घ्न, घ प्लस न प्लस अ. हो. कच्चा शब्दात च प्लस च प्लस आ. सज्जन शब्दात ज प्लस ज प्लस अ. ह्या सगळ्यांमध्ये शेवटचा दंड काढून अक्षर अर्धे केले जाते. ही मराठीतली सगळ्यात सामान्य पद्धत आहे. अगदी अचूक. हे तर सोपं आहे, पण काही अक्षरं आहेत जी ह्या नियमात बसत नाहीत. जसं की ल किंवा श. त्यांनाही शेवटी दंड आहे, पण तो पूर्ण नाही, तो अक्षराचाच एक भाग आहे. त्यांचं काय? तुम्ही बरोबर मुद्दा पकडला. ल, श आणि छ सारखी अक्षरं थोडी विशेष आहेत. यांना आपण अर्धवट दंड असणारी व्यंजने म्हणू शकतो. यांचा दंड काढून टाकता येत नाही, म्हणून यांची परंपरेने तयार झालेली अर्धी रूपं वापरली जातात. अच्छा. जसं शुल्क शब्दात ल अर्धा वापरला जातो, ल क प्लस अ. किंवा उच्छ्वास शब्दात छ अर्धा वापरला जातो. म्हणजे इथे नियम थोडा लवचिक होतो आणि परंपरेने ठरलेली अर्धी रूपं वापरली जातात. आता सगळ्यात मोठा प्रश्न. ज्या अक्षरांना उभा दंडच नाही त्यांचं काय? जसं की ट, ठ, ड, ढ किंवा द, ह सारखे अक्षरं ज्यांना जोडायला अवघड वाटतं, यांना कसं जोडायचं? नाही, त्यांनाही जोडता येतं, पण त्यासाठी एक वेगळी युक्ती वापरली जाते. ज्या व्यंजनांची अर्धी रूपं तयार करता येत नाहीत, त्यांच्या बाबतीत आपण एका विशेष चिन्हाची मदत घेतो. ते चिन्ह म्हणजे अक्षराच्या खाली काढलेली एक लहान तिरपी रेघ, ज्याला हलंत चिन्ह म्हणतात. हलंत चिन्ह म्हणजे ते अक्षर अर्ध आहे, त्यात अ मिसळलेला नाही, हे दाखवण्यासाठी. बरोबर. मग ते हलंत चिन्ह लावलेलं अक्षर आहे तसं लिहून पुढचं व्यंजन त्याला थेट जोडलं जातं. उदाहरण, गड्ढा या शब्दात ड ला ढ जोडायचा आहे. इथे ड च्या खाली हलंत चिन्ह लावून पुढे ढ जोडला जातो आणि मग ढा असं जोडाक्षर तयार होतं. अच्छा. तसंच वाङ्मयमध्ये भ प्लस म प्लस अ. हो, किंवा विद्वान शब्दात द ला व जोडताना द प्लस व प्लस आ, द्व असं तयार होतं. म्हणजे ज्या अक्षरांना दंड काढून अर्ध करता येत नाही, तिथे हलंत चिन्ह त्यांची मदत करतं. हे खरोखरच एक सुटसुटीत डिझाईन आहे. प्रत्येक प्रकारच्या अक्षरासाठी एक वेगळा पण तर्कशुद्ध नियम. अगदी. कोणताही अक्षर सुटत नाही आणि गोंधळही होत नाही. आता त्या अक्षराकडे येऊया ज्यानं मला शाळेत सगळ्यात जास्त त्रास दिला. र. आशीर्वाद लिहिताना र वाटीवर द्यायचा की खाली, हा प्रश्न मला नेहमी पडायचा. आणि राष्ट्र लिहिताना तर ट च्या खाली एक वेगळंच चिन्ह येतं. या एकाच अक्षराची इतकी वेगवेगळी रूपं का आहेत? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. र हे अक्षर मराठी जोडाक्षरांमध्ये खरंच एका राजासारखं आहे, कारण ते वेगवेगळ्या प्रकारे वावरतं, पण त्याचीही रूपं नियमांनीच बांधलेली आहेत. त्याचे मुख्य 2 प्रकार आहेत, जे त्याच्या उच्चाराच्या स्थानावरून ठरतात. र चा उच्चार आधी होतो की नंतर? अच्छा, उच्चारावरून नियम ठरतो. पहिला प्रकार कोणता? पहिला आणि सगळ्यात सामान्य प्रकार आहे लिफार, किंवा ज्याला आपण रेफ म्हणतो, म्हणजे अक्षराच्या डोक्यावरची चंद्रकोर. नियम असा आहे, जेव्हा जोडाक्षरात र चा उच्चार आधी येतो आणि त्यानंतर दुसरं व्यंजन येतं, तेव्हा तो र पुढच्या व्यंजनाच्या डोक्यावर रेफ म्हणून जातो. उदाहरणार्थ, कर्म या शब्दात उच्चार आहे क र म. इथे र आधी आला म्हणून तो म च्या डोक्यावर गेला. अगदी बरोबर. तसंच अर्क म्हणजे अ र क. स्वर्ग, स्व र ग या सगळ्या शब्दांमध्ये र चा उच्चार आधी होतो, म्हणून तो पुढच्या अक्षरावर स्वार होतो. ठीक आहे.
र आधी आला की डोक्यावर, हे सोपं आहे. मग त्याच्या पायाशी कधी येतो? जेव्हा परिस्थिती याच्या अगदी उलट असते, म्हणजे जेव्हा एखाद्या व्यंजनाचा उच्चार आधी होतो आणि त्यानंतर र येतो, तेव्हा तो र त्या व्यंजनाच्या पायाशी जोडला जातो. याला पदन रकार म्हणतात. हो, आणि हे पायाशी जोडण्याचे पण वेगवेगळे प्रकार दिसतात. क्रम लिहिताना तिरपी रेघ येते आणि ट्रक लिहिताना वेगळंच चिन्ह येतं. हो, कारण इथे पुन्हा एकदा व्यंजनाचा दंड मदतीला येतो. ज्या व्यंजनांना उभा दंड असतो, जसं क, प, ग, ज, त्यांच्यानंतर र आल्यास तो एका तिरप्या रेषेच्या रूपात पायाशी जोडला जातो. जसं क्रम, क प्लस र प्लस अ, प्रमोद, प प्लस र प्लस अ. बरोबर. वज्र, ज प्लस र प्लस अ. आणि ज्यांना दंड नाही, जसं ट आणि ड. तिथे आपण हे तिरप्या रेषेचं चिन्ह वापरू शकत नाही. म्हणून ट, ठ, ड, ढ यांसारख्या दंड नसलेल्या गोलाकार व्यंजनानंतर र आल्यास तो काकपद म्हणजे या चिन्हासारखा जोडला जातो. अच्छा, म्हणजे इंग्रजीतील कॅरेट चिन्हासारखा. हो, उदाहरण राष्ट्र, श प्लस ट प्लस र प्लस अ, ड्रम, ड प्लस र प्लस अ, ट्रेन, ट प्लस र प्लस ए. वा, म्हणजे रच्या बाबतीत फक्त तो आधी येतो की नंतर एवढं लक्षात ठेवायचं आणि ज्या अक्षराला तो जोडला जातोय त्याचा आकार पाहिला की गोंधळ होण्याचं कारणच नाही. कर्म आणि क्रम मधला फरक आता अगदी सूर्यप्रकाशा इतका स्वच्छ झालाय. हाच यामागचा तर्क आहे. एकदा तो समजला की नियम पाठ करायची गरजच पडत नाही. पण काही अक्षर आहेत जी ह्या सगळ्या नियमांना अपवाद वाटतात, जसं की क्ष आणि ज्ञ. ही सुद्धा जोडाक्षरच आहेत, पण ती त्यांच्या मूळ अक्षरांपेक्षा खूपच वेगळी दिसतात. हो, क्ष आणि ज्ञ ही विशेष संयुक्त व्यंजने मानली जातात. ही इतकी जास्त वापरली गेली की काळाच्या ओघात त्यांची मूळ रूपं पूर्णपणे बदलून गेली. क्षची फोड आहे क प्लस श प्लस अ आणि ज्ञची फोड तर अजूनच गुंतागुंतीची आहे. ती आहे द प्लस न प्लस य प्लस अ. अच्छा. ही अक्षरं परंपरेने अशीच लिहिली जातात आणि आता ती वर्णमालेचाच एक भाग बनली आहेत. एक मिनिट, इथे मी थोडा गोंधळलो. स्रोतांमध्ये रू या स्वराबद्दल पण माहिती दिली आहे. अनेकदा गृहपाठमधला गृह किंवा पृथ्वीमधला पृ हे जोडाक्षर आहे असं वाटतंय, पण ते नाहीये असं म्हटलंय. का? कारण दिसताना ते क्रमच्या क्रसारखंच वाटतं. हा एक अतिशय महत्वाचा आणि हमखास गोंधळात टाकणारा मुद्दा आहे. रू हा स्वर आहे, व्यंजन नाही. ओहो. जोडाक्षराची आपली व्याख्या काय आहे? हा. 2 किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन शेवटी स्वर मिसळतो. आता ग्रूची फोड बघा. ग प्लस रू. इथे फक्त एक व्यंजन ग आणि एक स्वर रू आहे. 2 व्यंजनं नाहीत. नाहीत, म्हणून ते जोडाक्षर नाही. अरेचा, म्हणजे इतके दिवस मी ज्याला जोडाक्षर समजत होतो ते तर फक्त एक व्यंजन आणि एक स्वर आहे. कृपा शब्दातला कृ म्हणजे क प्लस रू हा जोडाक्षर नाही. नाही. पण क्रिया शब्दातला क्री म्हणजे क प्लस र प्लस ई हा जोडाक्षर आहे. हा खूपच सूक्ष्म पण महत्वाचा फरक आहे. यावर लोक हमखास चूक करत असणार. नक्कीच करतात. पण हा फरक समजला की भाषेच्या रचनेची खोली लक्षात येते. र हे व्यंजन आहे आणि रू हा स्वर आहे. हाच यामागचा गाभा आहे. खरं सांगायचं तर हे नियम इतके तर्कशुद्ध आहेत हे मला आज कळतंय. इतके दिवस हे सगळं पाठांतरच वाटत होतं. शाळेतल्या सरांनी जर असं डिझाईन उलगडून शिकवलं असतं तर व्याकरणात नक्कीच जास्त मार्क मिळाले असते. आपल्या शिक्षण पद्धतीत अनेकदा काय हे सांगितलं जातं, पण का आहे हे सांगितलं जात नाही. हा का कळला की विषय सोपा होतो. जोडाक्षरांनी लेखनाला एक शिस्त आणि तर्क दिला हे तर स्पष्ट झालं. पण अचूक लेखनासाठी आणि उच्चारासाठी आणखी 2 चिन्ह महत्वाची आहेत, अनुस्वार आणि विसर्ग. त्यांचा जोडाक्षरांशी थेट संबंध नसला तरी त्यांच्यामुळे अर्थात खूप फरक पडतो. त्यांच्याबद्दलही थोडं जाणून घेऊया. हो, नक्कीच. अनुस्वार म्हणजे अक्षरावर दिला जाणारा बिंदू. याचे मुख्य 2 प्रकारचे उच्चार आहेत. पहिला आहे खणखणीत किंवा स्पष्ट उच्चार. हा उच्चार अनुस्वारानंतर येणाऱ्या व्यंजनाच्या वर्गातील अनुनासिकासारखा होतो. उदाहरणं घंटामध्ये ण सारखा, चिंचमध्ये न्य सारखा. म्हणजे इथे अनुस्वाराचा उच्चार अगदी स्पष्ट ऐकू येतो. आणि दुसरा प्रकार कोणता? दुसरा आहे ओझरता किंवा शिथिल उच्चार. याला अनुनासिक म्हणतात. इथे उच्चार नाकातून आणि खूप हळुवारपणे होतो. उदाहरणं हसणे,
घरात, जेव्हा इथे हंसणे असा खणखणीत उच्चार चुकीचा ठरतो. हा फरक समजणं अचूक बोलण्यासाठी खूप महत्वाचा आहे. आणि विसर्गाचं काय? म्हणजे शब्दाच्या शेवटी येणारे 2 बिंदू, त्याचा उच्चार कसा करायचा? विसर्ग म्हणजे ह या व्यंजनाचा एक सौम्य झटका. त्याचा उच्चार त्याच्या आधी आलेल्या स्वरावर अवलंबून असतो. उदाहरण, दुःख या शब्दाचा उच्चार दुःख असा होतो. अच्छा. स्वतःचा उच्चार स्वतः असा. निसंशय चा उच्चार निसंशय असा होतो. तो एक श्वासाचा छोटासा विसर्ग आहे. म्हणजे जोडाक्षरं, अनुस्वार आणि विसर्ग हे तिन्ही घटक मिळून मराठीचं लेखन आणि उच्चारण शास्त्रशुद्ध बनवतात. निश्चितच. आजच्या या चर्चेतून एक गोष्ट माझ्यासाठी पूर्णपणे स्पष्ट झाली. मराठी जोडाक्षरांमागे केवळ परंपरा नाही, तर एक सुंदर, तर्कशुद्ध आणि सुटसुटीत अशी डिझाईन सिस्टम आहे. अक्षराचा आकार, त्याचा दंड कुठे आहे यावरूनच ते अक्षर दुसऱ्या अक्षराशी कसं जोडले जाईल हे ठरतं. हे समजून घेतलं की नियम पाठ करायची गरजच नाही. अगदी बरोबर. व्यंजनाचा दंड, रची विविध रूपं आणि रू सारख्या स्वरांची जोडणी यातील सूक्ष्म फरक लक्षात घेतला की आपल्याला आपल्या भाषेची रचना अधिक सखोलपणे समजते. ही एक प्रकारची भाषिक अभियांत्रिकीच आहे. या सगळ्या माहितीनंतर माझ्या मनात एक विचार येतोय. आजच्या डिजिटल युगात आपण बहुतांश लेखन संगणक किंवा मोबाईलवर करतो. तिथे आपण फक्त KRM असं टाईप करतो आणि कीबोर्ड आपोआप क्रम हे जोडाक्षर तयार करतो. आपल्याला दंड काढायची किंवा रेफ द्यायची गरज पडत नाही. या तंत्रज्ञानामुळे जोडाक्षरे कशी तयार होतात याच्या मुळाशी असलेल्या या सुंदर आणि तर्कशुद्ध नियमांपासून आपण नकळतपणे दूर जात आहोत का? आणि त्याचा आपल्या भाषेच्या सखोल आकलनावर भविष्यात काय परिणाम होऊ शकतो?